शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत माहिती देणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हरभरा पिकातील जी प्रमुख कीड आहे म्हणजे घाटे अळी, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत। तुम्ही जर हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच म्हणजे 99% तुमच्या हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव हा होतोच आणि त्याच्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने बरेच शेतकरी महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या करतात। त्यांचा खर्च वाढतो परंतु म्हणावे तसे त्यांना रिझल्ट मिळत नाहीत। आता ते रिझल्ट का मिळत नाहीत आणि त्याच्यासाठी आपल्याला ठोस कोणती उपाययोजना करायच्या आहेत याच गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्यामुळं खास करून हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। माझी विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी तुमच्या इतर कोणत्याही समस्या असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारा। शक्य होईल तितक्या पद्धतीने प्रत्येक कमेंटला रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेन। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। काळजी करू नका, ही सर्वची माहिती आहे ती तुम्हाला लेख स्वरूपामध्ये देखील वाचता येणार आहे। म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की तुमचे व्हिडिओ खूप मोठे असतात किंवा तेवढा वेळ नसतो किंवा आम्ही कधी कधी अर्धा व्हिडिओ पाहतो अर्धा सुटून जातो। काळजी करू नका, हे व्हिडिओ तुम्हाला आता लेख स्वरूपामध्ये देखील पाहायला मिळतील। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देत आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला थेट वाचता देखील येतील आणि जर वेळ असेल तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर वेळ न घालवता सुरू करूया। आता या हरभरा पिकांमधील घाटे अळीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। म्हणजे घाटे अळीबद्दल जर तुम्ही समजून घेतलं तर नक्कीच त्याच्याबद्दल उपाययोजना करणे तुम्हाला सोपं होणार आहे। मित्रांनो, ह्या अळीच्या खास करून 4 अवस्था असतात: अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था। आता ह्या 4ही अवस्था आपल्या प्लॉटमध्ये त्याच्या चक्रामधून फिरत असतात, परंतु ह्याची जी अळी अवस्था आहे ती अतिशय घातक असते आपल्या हरभरा पिकासाठी। म्हणूनच आपल्याला या अळी अवस्थेमध्ये किंवा इतर अवस्थेमध्ये देखील एकात्मिक पद्धतीने याचं कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे। आता या अळीचा आपल्या हरभरा पिकावरती प्रादुर्भाव जर पाहिला तर पीक हे कळी किंवा फुलोरा अवस्थेमध्ये असतानाच या अळीचा प्रादुर्भाव होतो, परंतु ज्यावेळेस घाटे भरण्याची वेळ असते किंवा पीक ज्यावेळेस आपलं घाटे अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस या अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो किंवा ही अळी जास्त नुकसान आपल्याला पोहोचवू शकते। आळ्यावर तुमच्या हरभरा पिकावरती जर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला तर शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जवळजवळ 40% नुकसान तुमच्या पिकाचं होऊ शकतं। एक अळी साधारणतः पाहिलं तर तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 30 ते 40 घाट्याचं नुकसान करू शकते। हिचा प्रादुर्भाव जर आपण पाहिला तर काबुली हरभऱ्यावरती देशी वाणापेक्षा जास्त प्रादुर्भाव या घाटे अळीचा दिसून आलेला आहे। तसेच टपोऱ्या वाणांवरती आपल्याला लहान दाण्यापेक्षा म्हणजे जे लहान वाण असतं त्याच्यापेक्षा टपोऱ्या वाणांवरती हिचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला आहे। जर तुम्ही दाट पेरणी केली असेल तरी देखील त्या ठिकाणी या घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला आहे। आता या अळीचा प्रादुर्भावाचा प्रकार किंवा प्रकोप करण्याची पद्धत आपल्या पिकांवरती पाहिली तर लहान अळ्या सुरुवातीला पानांवरील आवरण खरडून खातात, ज्याच्यामुळे तुम्हाला पानांवरती काही अंशी जाळीदार किंवा भुरकट पांढरी वलय तयार झालेली दिसतील। विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खात असते आणि पुढे जाऊन ही अळी ज्यावेळेस मोठी होते किंवा ज्यावेळेस आपलं पीक घाटे अवस्थेमध्ये येतं त्यावेळेस ती अळी घाट्यामध्ये तोंड खुपसून त्याच्या आतमधला भाग खाऊन टाकते। म्हणजे या अळीचा शरीराचा अर्धा भाग बाहेर असतो आणि अर्धा भाग त्या घाट्याच्या आतमध्ये असतो। हरभरा पिकामध्ये घाटे अळीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांची सारखी धडपड असते की कीटकनाशकांच्या फवारण्यावरती। शेतकरी मित्रांनो, एखाद्या अळीसाठी किंवा एखाद्या कीटकासाठी फक्त कीटकनाशकाची फवारणी करणे हा एकमेव उपाय नाही। तुम्हाला त्या अळीच्या नियंत्रणासाठी त्या कीटकाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना राबवणं खूप गरजेचं आहे। थोडंसं आपल्याला या ठिकाणी कष्टाचं काम वाटतं, परंतु तुम्हाला तेच पीक दरवर्षी घ्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी ठोस एकाच वर्षी उपाययोजना करा। पुढच्या वर्षी तुम्हाला 30 ते 40% उपाययोजना करायच्या आहेत, त्याच्या पुढच्या वर्षी 10 ते 15% आणि असा एक कालावधी येईल की ती अळी तुमच्या प्लॉटमध्ये नंतर येणार नाही। तर एकात्मिक उपाययोजना तुम्हाला काय करायच्या आहे तर पीक लागवडीपासून म्हणजे पीक लागवडीपूर्वी तुम्हाला शेताची खोल नांगरट करायची आहे। नांगरट केल्यानंतर ते शेत आपल्याला 8 ते 10 दिवस उन्हामध्ये चांगल्या प्रकारे तापू द्यायचं आहे।
आता हे कशासाठी करायचं आहे, तर खोल नांगरट केल्यानंतर खोलवर जमिनीमध्ये ज्या काही आळीच्या वेगवेगळ्या कोश अवस्था दडलेल्या असतात किंवा सुप्त अवस्था असतात, या वरच्या बाजूला येतात, उन्हाच्या प्रखर संपर्कात येऊन त्या ठिकाणी मळून जातात. तसेच या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्या ज्यावेळेस वरच्या बाजूला येतात त्यावेळेस ते पक्ष्याद्वारे देखील खाल्ल्या जातात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की थोडासा भात शिजवून आपल्या शेतामध्ये पसरून टाकायचा आहे, जेणेकरून तो भात खाण्यासाठी पक्षी येतील आणि त्या भातासोबत ते पक्षी या आळ्याचे वेगवेगळ्या कोश अवस्था किंवा इतर अवस्था देखील त्या ठिकाणी टिपून खातील. पक्षी पुढे जाऊन देखील तुमच्या प्लॉटमध्ये थांबण्यासाठी आपल्याला पक्षी थांबे टी आकाराचे म्हणजे अशा आकाराचे पक्षी थांबे तुम्हाला प्लॉटमध्ये बसवायचे आहेत. 10 ते 20 याप्रमाणे बसवा. नक्कीच हे पक्षी तुमच्या हरभऱ्याला काहीही अडचण करणार नाहीत, परंतु हरभऱ्यावरती पुढे जाऊन घाटे आळीला वेचून खाण्यामध्ये देखील पक्ष्यांचा खूप मोठा वाटा असतो. पक्षी थांबे उभा राहा किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही मध्ये हरभऱ्यामध्ये ज्वारी किंवा मकाचे दाणे टोकू शकता, ज्याच्यामुळे त्याच्यावरती पक्षी ज्यावेळेस येतील त्यावेळेस ह्या हरभरा पिकावरती येणाऱ्या घाटे आळीला देखील वेचून खातील. लागवड करताना आपल्याला घाटे आळीला प्रतिकारक असणाऱ्या वाणांची लागवड करायची आहे. लागवड करताना आपल्याला बीज प्रक्रिया करून लागवड करायची आहे. लागवड करताना आपल्याला शिफारशीत अंतरावरती लागवड करायची आहे. उगाच जास्त बी पेरलं म्हणून जास्त उत्पादन निघतं या संभ्रमात राहू नका. आता वेगवेगळ्या प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे, जेवढं आपण लागवडीचं अंतर वाढवाल तेवढं तुम्हाला उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भर पडलेली दिसून येणार आहे. आपल्याला या आळीच्या संपर्कास सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे देखील प्लॉटमध्ये बसवायचे आहेत. 4 ते 5 कामगंध सापळे एकरी बसवा. ते कामगंध सापळे ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. त्याच्यानुसार तुम्हाला कळणार आहे की किती प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये या घाटे आळीचा झालेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही कीटकनाशकांच्या मात्रा ठरवू शकता. हरभरा पिकामध्ये तुम्ही आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचा वापर करू शकता, जेणेकरून हा प्रादुर्भाव कमी प्रमाणात त्या ठिकाणी प्रसार करू शकेल. तसेच मुख्य पिकाभोवती तुम्ही एक सापळा पीक म्हणून झेंडू पिकाची एक ओळ लावू शकता. चारी बाजूने तुम्ही लावा बांधांवरती, तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच फरक पडलेला दिसून येईल. तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही जैविक कीटकनाशकांच्या जर फवारण्या शक्य झाल्या तर त्या नक्कीच घ्या, किंवा प्रादुर्भाव कमी असताना किंवा प्रादुर्भाव नसताना सुरुवातीच्या प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्हाला निंबोळी अर्क 5% किंवा ॲझॅडरेक्टिन 300 ppmचं 5 मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे तुमच्या हरभरा पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे. तुम्ही जैविक नियंत्रणामध्ये बिवेरिया बेसिनिया 3 किलो प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्याप्रमाणे फवारणीसाठी वापर करू शकता, किंवा लिटरला जर पाहिलं तर 5 ते 6 ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे बिवेरिया बेसिनियाचा आपण वापर करू शकतो. जैविकमध्ये मी तुम्हाला एकतर ॲझॅडरेक्टिन, निंबोळी अर्क आणि बिवेरिया बेसिनिया सांगितलेला आहे. याचा वापर कधी करायचा आहे? प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा प्रादुर्भाव नसताना प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये. जर प्रादुर्भाव जास्त असेल, या किडीने या आळीनं तुमच्या प्लॉटवरती जर नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्याशिवाय गत्यंतर नाही. मी तुम्हाला 3 ते 4 रासायनिक कीटकनाशके या ठिकाणी सुचवत आहे. त्याच्यापैकी कोणतंही एक रासायनिक कीटकनाशक तुम्ही निवडू शकता. गार्डा केमिकलचं किंग डोग्जा या नावाचं कीटकनाशक आहे. वापराची मात्रा आहे 0.8 मिली प्रति लिटर पाणी. किंवा FMC कंपनीचं कोराजन कीटकनाशक देखील खूप चांगलं आहे. वापराची मात्रा आहे 0.3 मिली प्रति लिटर पाणी. बायर कंपनीचं फेम नावाचं कीटकनाशक मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. वापराची मात्रा आहे 100 मिली प्रति एकर. तसेच UPL कंपनीचं प्रोक्लेम देखील बरेच शेतकरी वापरतात. वापराची मात्रा आहे 0.25 ग्राम प्रति लिटर पाणी. शेतकरी मित्रांनो, 4 कीटकनाशकं माझ्या अनुभवानुसार किंवा बरेच शेतकरी सुचवत असतात की त्यांना याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत. एका फवारणीत रिझल्ट नाही आले तर कीटकनाशक आलटून पालटून तुम्ही वापरू शकता, परंतु या 4 कीटकनाशकापैकीच एखादं कीटकनाशक तुम्ही वापरा. आता बरेच शेतकरी मला पुढे जाऊन प्रश्न विचारतात की याच्यासोबत इतर कोणतं औषध मिसळू शकतो का? नक्कीच मिसळू शकता. एखादं कीटकनाशक, एखादं खत अवस्थेनुसार, जर घाटेआळीची अवस्थे असेल तर तुम्ही 05234 किंवा 1261 किंवा 134013 अशा प्रकारचे NPK, एक कीटकनाशक, एखादं टॉनिक म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट असेल, एखादं मायक्रोन्यूट्रंट असेल आणि सोबत एखादं स्टिकर, असं 3 ते 4 घटक एकत्र मिसळून जेणेकरून आपला एका फवारणीमध्ये जास्तीत जास्त रिझल्ट येतील असं एक अनुशंसित
मिसळून एक द्रावण तयार करायचं आहे आणि याची फवारणी घ्यायची आहे. परंतु एक काळजी घ्या, बरीच कीटकनाशकं, बरीच औषधं कॉम्पॅटेबल नसतात एकमेकांसोबत, म्हणजे सुसंगत नसतात. याच्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे, मगच त्याचं मिश्रण आपल्याला त्याच्यासोबत करायचं आहे. परंतु स्टिकर 100% प्रत्येक फवारणीसोबत तुम्ही वापरायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घाटे अळीचा हा व्हिडिओ होता. माहिती सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. माहिती आवडली का नाही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर पुन्हा एकदा माझी विनंती आहे, व्हिडिओला लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसोबत शेअर नक्की करा. अजून देखील कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करणं, कमेंट्स करणं, लाईक्स करणं, शेअर करणं तुमच्यासाठी अगदी मोफत आहे. तुमचा खूप कमी वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे, परंतु ते आमच्यासाठी सध्या तरी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आणखीन एक अपडेट देतो. कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनल तुम्हाला परिचित झालेला आहे. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहात. 7,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण कृषी डॉक्टर या नावानं एक वेबसाईट देखील सुरू केलेली आहे. जे काही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहत आहात, या व्हिडिओची सर्व माहिती लेखी स्वरूपामध्ये, आता सध्या जे माझ्या समोर आहे ते लेखी स्वरूपामध्ये तुम्ही त्या ठिकाणी थेट वाचू शकता किंवा ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह देखील करून ठेवू शकता. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा गुगलवरती तुम्ही सोप्या पद्धतीने कृषी डॉक्टर हे देखील सर्च केलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी हे लेख सहज पद्धतीने अगदी मोफत, 100% मोफत त्या ठिकाणी वाचता येणार आहेत. कृषी डॉक्टर या घडामोडीचा किंवा कृषी डॉक्टर या संघटनेचा किंवा कृषी डॉक्टर या प्लॅटफॉर्मचा एकमेव या ठिकाणी हेतू आहे, एकही रुपया न घेता शेतकऱ्याला उत्पादन वाढीमध्ये मदत करणं. शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय, आत्ता देखील आम्ही एकही रुपया घेत नाही किंवा भविष्यामध्ये देखील कोणत्याही शेतकऱ्याकडून आम्ही एकही रुपया न घेता त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करणार आहोत त्यांचं शेतीचं उत्पादन वाढवण्यामध्ये. तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या. हा चॅनल, कृषी डॉक्टर वेबसाईट जास्तीत जास्त, म्हणजे कृषी डॉक्टर हा यूट्यूब चॅनल किंवा कृषी डॉक्टर ही वेबसाईट जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. तुमचा प्रतिसाद, तुम्ही आमचे व्हिडिओ संपूर्ण पाहावे, तुम्ही आमचे लेख एकही वेळ न सोडता त्या ठिकाणी वाचावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. चला तर मग याच माहितीसह या ठिकाणी मी आपली रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. तुर्तास धन्यवाद.